आमच्या टोळीतला एक कार्यकर्ता एवढा नादी की त्याला जवळ जाऊन पण तमाशा नीट दिसत नव्हता आणि त्याच्यामध्ये व्हिडिओ झूम करू तमाशा बघत होता. नाद असावं पण नादिक नसावं नाही एवढंच वाक्य द्यायला चालतं मला त्याला पाहून. आता कार्यकर्ता कोण होता ते तुम्हीच बघा. आणि चुलते पुतणी संघ तमाशा बघायला बसली होती त्याच्यात आमची टोळी संघ होती. नादच नाही काय टोळी एकदम नादिकपणात बसली होती. पुढे जाऊन आमचा मुकादम कोणच्या धुंदीत होता काय तिथं आमचा आवाज आम्हाला येत नव्हता पण मुकादम नुसतं फोनवर होता. पाहुण्यांचा डान्स पाहून मला डायरेक्ट असं वाटलं अरे बाबा नादी कच तर जर आमच्या टोळीतल्यापेक्षा बाबा नादी घेत नाही का. आमची टोळी काहीच नाद करीत नव्हती. आमची टोळी गपची बसली कारण टोळीतल्या कोणाला तमाशा आवडला नव्हता. टोळी फक्त वाजणाऱ्या गाण्याचा आनंद घेत होती. कॅमेरा चालला का 2 बोटं करायचे नाही का वाजतात. आमच्या माऊलींनी 2 बोटं केले रंगा 2 बोटं करीत होता तिकडून नादच नाही का. 2 बोटं म्हणजे विषय टॉपचा नाही का. आता टोळी एवढं शांत बसायचं कारण एवढंच होतं गावातले सगळे मोठे माणसं मागं होते ते फक्त म्हणून टोळी ग बसली होती. पण नंतर येणार सगळे माणसं उठून गेलो. टोळीच काय अख्खे गावातले पोरं सगळे उठून डान्स आणायला लागले ते नादच नाही करा. रात्री तमाशाचा कार्यक्रम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हाजऱ्याचा कार्यक्रम असतो बरं का. हाजऱ्याचा कार्यक्रम सोडून आमची टोळीतली 4-5 जण इकडे गाणे कमून हिंडत येत त्याचं कारण आहे का. आयन डॉन म्हणला का ते फक्त इमामपुरातल्या पोरांना कळालं ना. आता टोळी आमची कडाकडाने कमून हिंडत होती त्याचं कारण एवढंच होतं कारण की आम्हाला रात्रीच माहित होतं फिल्टर मध्ये लाईट सगळे चांगले दिसते त्याच्यामुळे आमची टोळी कडाकडाने हिंडत होती. सगळे कार्यकर्ते तिथे गोळा झाले सगळ्यांना 2-2 बोटं करायला लावले. आम्ही डायरेक्ट परत जत्रा झालो बरं का. 300 रुपये रोजाने टोलाय. दात करते का यावंच लागतंय मला जत्रा स्टॉल टाकलाय. हॉटेल कचकच कांदा आणि भाऊनी दुकान टाकलंय मळ्यात डायरेक्ट आमच्या इकडे बॅनर हो ना. एक जामीनवर सोडून आणलेले राहिले ते गबरूवाडा कापू कांदा काचा नासकी चहाला मागे देवाला जाऊन म्हणते त्यांना पानफुल लावायला लावले ते म्हणते जोडीने आले देऊ मी आहे ना. फेमस टोळी भाण्या जत्रा झेंडत होती पण टोळीचा खजिनदार बंटी शेट मशीनवर होता त्याच्यामुळे टोळीतले 2-3 कार्यकर्ते घेऊन बंटी शेटला डबा द्यायला आलतो. बंटी शेटला 2-3 मोलाचे शब्द सांगितले. बंटी शेटला म्हणलं तू संध्याकाळी लवकर चावला अंगाड्या तिथं स्टिंग बिंग पेलो एकदा परत संध्याकाळी जत्रा चालू नाही का. जत्रा चालून मला आहे ना इंगळे डॉन ते भेटले नाही का वामेन ते. आता इंगळे डॉन भेटला इंगळे डॉनने थार घेतली होती ते काय म्हणतोय ऐका तुम्ही 10 वर्षापासून स्वप्न होतं बरं का. पण आज घेतली बरं का फायनल घेतली बरं का भाई. फायनली तार घेतली बरं का. फायनल इंगळे डॉनने आज खर्च केला लाखात बरं का. एकट्यात नाही घेतली पार्टनरशिप मध्ये घेतली. नादच करून टाकलाय डायरेक्ट गली भाई सांगतो का लाईव्ह टाका आता. लाईव्ह टाका आमच्या इंग्लंड डायरेक्ट थार घेतली. चला आता मनाली जाऊ आपण आता मनालीला जाऊ आता सगळ्यांना नुसतं मानलो